तुम्ही आता भेट देऊन आलात त्या शेतकऱ्यांना ज्यांचं नुकसान झालं. तणनाशकाची फवारणी ज्या द्राक्ष बागेवर झाली आणि ज्यांनी कोणी केली आहे ते संशयित आहे. त्यांची नावं पोलीस स्टेशन मध्ये दिली गेलेली आहेत आणि मी स्वतः पाहिलं की अतिशय मोठं नुकसान त्या गरीब 1 एकर द्राक्ष आणि जीवतोड मेहनत घरातली 3 माणसं करतात आणि अतिशय चांगल्या प्रकारची बाग होती आणि खूप मोठं नुकसान त्याचं झालेलं आहे. त्याचा पोलिसांनी दखलपात्र गुन्हा म्हणूनच ह्याची नोंद घेऊन तपास केला पाहिजे. कारण हे जसं मनुष्याला नुकसान तसं प्रॉपर्टीला नुकसान आहे आणि ज्याचं जीवनमान त्याच्यावर आहे संपूर्ण त्या कुटुंबाचं. त्याचं जवळजवळ न भरून येणारं 30-35 लाख रुपयाचं जर बाग आली असती तर एवढं उत्पन्न निघालं असतं. एवढं मोठं नुकसान झालेलं आहे आणि याचा कसल्याही दबावाला बळी न पडता पोलिसांनी याचा तपास केला पाहिजे. ते करतायत, ते करतील याच्याबद्दलही मला विश्वास आहे. कारण त्यांना पोलिसांनी, इन्स्पेक्टरनी, त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांनी बघून गेलेले तिथं. पण ही प्रवृत्ती ही अतिशय नीच प्रवृत्ती आहे आणि या प्रवृत्तीला कुणी पाठबळ देता, पाठीशी राहता, त्याला खतपाणी घालता कामा नये. याचा निषेधच केला पाहिजे. मागील 4 वेळेस झाला असं शेतकऱ्यांचं म्हणणं आलंय. ही 4थी वेळ आहे. पण ते बिचारे दबावाला बळी पडून कधी माल आलेल्याला बाबळीचे फाटे तोडून त्या काट्यानी सगळ्या त्या फळाला, द्राक्षाला फाडायचं काम केलेलं, म्हणजे भोकं पडली.